सर, एक स्थानिक प्रश्न आहे. राष्ट्रवादी सोडून 70 ते 80 लोक गेले असे पदाधिकारी सांगत होते. यावर काय सांगाल? राष्ट्रवादीमधले जे तुम्ही जर सर्व पाहिलं तर मूळचे जेवढे राष्ट्रवादीचे होते, म्हणजे आमच्या घरातले ज्यांची नावं सातबाऱ्यावर होते राष्ट्रवादीचे जसे तसे आहेत, कोणी प्रॉपर्टी सोडून गेलेलं नाही असं मी म्हणेल. जे आमच्याकडे पाहुणे म्हणून आलेले होते त्यांनी 3 वर्षाचा पाहुणचार खाल्ला आणि त्यांच्याकडे ते परत गेलेले आहेत. मूळ राष्ट्रवादी कोणी गेलेलं नाही. भारतामध्ये आता एक उत्सवासारखं वातावरण झालेलं आहे. लोकसभा 2024चं जे इलेक्शन चालू झालेलं आहे, या माध्यमातून लोकांचं लोकशाही चालवणारं शासन निर्माण करायचं आहे. त्याची एक संधी लोकांना येऊन आज ठेपलेली आहे. त्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे की जे लबाडीचं राजकारण मागच्या 10 वर्षात झालं, लबाडीचं राजकारण म्हणजे मी एक कार्यकर्ता म्हणून बोलतो असा विषय नाही, मात्र आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचं वाक्य आहे की मागील 10 वर्षामध्ये न्यायव्यवस्था खिळखिळ करण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांचं असं म्हणणं होतं की या 10 वर्षामध्ये भाजपच्या सरकारने पुन्हा न्यायव्यवस्था ताब्यात घेतली की काय. म्हणजे एक सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य कार्यकर्ता हे तर बोलतोच, मात्र एवढं सर्वोच्च न्यायालयाचे CJI जे असतात ते जर सांगतायत, म्हणजे याचा अर्थ जनतेने लक्षात घ्यायच्या बाबी आहेत की मागील 10 वर्षामध्ये आपल्या भारताचा पट्ट्याबोळ कसा लावला. महागाईचे जे वल्गना केल्या जात होत्या, त्या महागाईचा रेशो कुठे गेला, बेरोजगारीचा रेशो कुठे गेला, आणि त्यामध्ये धार्मिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला. कारण मुद्देच नाही दुसरे. लोकांना देण्यासाठी शेतकऱ्यांचे मुद्दे असतात, लोकांना देण्यासाठी रोजगारी असते, शेतकऱ्यांना देण्यासाठी वेगवेगळ्या योजना असतात, सर्वसामान्य जनतेला देण्यासाठी वेगवेगळ्या योजना असतात. यांच्या योजना काय आहे? अजून पुढचे 5 वर्ष म्हणे आम्ही 80 कोटी लोकांना मोफत रेशन देऊ. म्हणजे तुम्ही ते 80 कोटी भारताची लोकसंख्या आहे, जवळपास 125 कोटी, 140 कोटी जवळपास भारतीय लोकसंख्या आहे. त्याच्यापैकी 80 कोटी लोकसंख्येला जर तुम्ही रेशन देण्या इतपत गरीब ठेवणार आहात, म्हणजे याच्यावरून तुमच्या बुद्धीची पण कीव येते आणि तुमची लायकी दिसते की भारताला तुम्ही अजून बेरोजगार करणार आहे का. कारण रोजगार जर मिळाला तर रेशन द्यायचं काम पडणार नाही. म्हणजे त्यांचंच वाक्य आहे की आम्ही अजून मोफत रेशन देऊ म्हणे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही अजून जर सत्तेत आले तर 80 कोटी काय 100% भारतीय लोक जे असतील ना ते पूर्णपणे बेरोजगार करणार असं वाटायला लागलं.